sessions, we are going to learn about different types of diseases in activity sheet 13. म्हणजे आज आपण रोगाचे जे वेगवेगळे प्रकार आहे त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 8वीमधील आरोग्य व रोग हे जे 2 नंबरचं प्रकरण आहे त्याचा संदर्भ घ्यायचा आहे, हेल्थ अँड डिसीजेस. सुरुवातीला आपण आरोग्य कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय हेल्थ? हेल्थ इज नॉट जस्ट अ लॅक ऑफ डिसीजेस बट अ स्टेट ऑफ बीइंग फिजिकली, मेंटली अँड सोशली हेल्दी. म्हणजे आरोग्य म्हणजे काय? तर फक्त रोगाचा अभाव म्हणजेच आरोग्य नाही, तर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असणं म्हणजेच त्याला आरोग्य असं म्हटलं जात असतं. मग रोग कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय डिसीजेस? द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल or psychological processes of body is called as diseases. रोग म्हणजे काय? तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील ज्या महत्त्वाच्या जैविक क्रिया असतात त्यामध्ये अडथळा आणण्याची जी स्थिती असते त्याला रोग असं म्हटलं जात असतं. आणि प्रत्येक रोगाची विशिष्ट अशी लक्षणे असतात. ईच डिसीजेस हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. मग आता आपण रोग कशाला म्हणतात ते बघितलं. त्यानंतर आपल्याला रोगांचे प्रकार बघायचे, टाईप्स ऑफ डिसीजेस. तर यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार देअर आर 2 टाईप्स ऑफ डिसीजेस. अकॉर्डिंग टू ड्युरेशन देअर आर 2 टाईप्स ऑफ डिसीजेस. म्हणजे रोगाच्या कालावधीनुसार त्यांचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे क्रोनिक डिसीजेस अँड सेकंड इज ॲक्यूट डिसीजेस. क्रोनिक म्हणजे दीर्घकालीन, जे जास्त काळ टिकून राहतात त्यांना क्रोनिक किंवा दीर्घकालीन रोग असं म्हटलं जात असतं. आणि दुसरं आहे ॲक्यूट डिसीजेस म्हणजे तीव्र स्वरूपाचे जे आजार असतात त्यांचा समावेश हा ड्युरेशन पिरियडनुसार त्यांचा हा टाईप पडतो बघा. दुसरा टाईप आहे अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारणानुसार रोगांचे प्रकार. अकॉर्डिंग टू रिझन्स देअर आर अगेन 2 टाईप्स ऑफ डिसीजेस. फर्स्ट इज हेरिडिटरी डिसीजेस की ज्याला अनुवंशिक रोग असं म्हटलं जात असतं. त्याचं एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन संलक्षण हा अनुवंशिक रोग आहे. आणि दुसरा रिझननुसार टाईप डिसीजचा ॲक्वायर्ड डिसीजेस की ज्याला उपाजित रोग असं म्हटलं जात असतं. आता हे जे ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत दे आर अगेन क्लासिफाय इंटू 2 टाईप्स. त्याचं परत 2 गटामध्ये वर्गीकरण केलं आहे. पहिला आहे इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग की ज्याचा आपल्याला उदाहरणं सांगता येतील कॉमन कोल्ड, फ्लू अँड डेंग्यू. सर्दी, फ्लू आणि डेंग्यू हे जे आहेत ते संसर्गजन्य रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. आणि दुसरा टाईप आहे ॲक्वायर्ड डिसीजेसचा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असंसर्गजन्य रोग की ज्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल डायबिटीज अँड हार्ट अटॅक. हृदयरोग आणि मधुमेह हे असंसर्गजन्य किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे बघा इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग असं त्यांना म्हटलं जात असतं. मग हे जे डिसीजेस इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत ते कशामुळे होतात, त्यांचं जे स्प्रेडिंग आहे ते कशामुळे होतं, तर डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स म्हणजे वाहक की ज्याच्यामध्ये इन्सेक्ट्स आणि काही ॲनिमल्स आहेत की ज्यांचा समावेश हा व्हेक्टर्समध्ये होतो आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेडिंग ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. दॅट टाईप ऑफ डिसीजेस आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. कशाला म्हटलं जातं इन्फेक्शियस डिसीजेस? तर डिसीजेस दॅट स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे दूषित हवा,
पाणी, अन्न किंवा वाहक याद्वारे पसरणारे जे रोग असतात त्यांना संसर्गजन्य रोग असं म्हटलं जात असतं. तर त्यांचं जर एक्झाम्पल द्यायचे झाले इन्फेक्शियस डिसिजेसचे, तर त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस, त्याला TB म्हटलं जातं, हेपेटायटिस किंवा त्याला जॉन्डिस असंही म्हटलं जातं, डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड हे इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजे क्षय, अतिसार, पटकी, कावीळ आणि विषमज्वर. त्यानंतर आपल्याला काही दुसरे डिसिजेस बघायचे आहेत बघा. सम इम्पॉर्टंट डिसिजेस ऑफ प्रेझेंट डेज म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीतील काही महत्त्वाचे रोग आपल्याला बघायचे. त्यातला पहिला आहे डेंगू. आता डेंगू हा जो आजार आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे बघा. तो डासामुळे होत असतो. डेंगूचा डास म्हटलं जात असतो. पण त्या डासाला विशिष्ट असं नाव आहे की त्याद्वारे डेंगू हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होत असतो. डेंगू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. म्हणजे डेंगू हा जो रोग आहे तो कोणत्या डासामुळे होतो, तर एडिस इजिप्ती हा जो डास आहे त्यामुळे होत असतो. लक्षात राहू द्या, रिकाम्या जागेसाठी विचारू शकतात. डेंगू इज स्प्रेड बाय मॉस्किटो किंवा टिंबटिंब या प्रकारच्या डासामुळे डेंगू हा रोग पसरतो. तर त्याचं काय उत्तर सांगता येईल, एडिस इजिप्ती. त्यानंतर दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 to 4 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप ऑफ फ्लेवी व्हायरस. म्हणजे हा जो डिसीज आहे डेंगू हा जो रोग आहे तो फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1 ते 4 या विषाणूमुळं तो होत असतो. त्यानंतर दुसरा आपल्याला रोग बघायचा आहे स्वाईन फ्लू. हा पण रोग सगळ्यांनाच माहिती आहे बघा. स्वाईन फ्लूमध्ये 1-2 वर्षापूर्वी याची स्वाईन फ्लू हा रोग आला होता बघा. मग स्वाईन फ्लूबद्दल काय सांगता येईल, तर रिझन्स ऑफ इन्फेक्शन, त्याचा संसर्ग होण्याची काही कारणं आहेत. मग काय कारणं सांगता येतील, तर इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. हा जो रोग आहे स्वाईन फ्लू तो कशाद्वारे पसरत असतो, तर डुक्कर आणि मानव प्राणी जे आहे त्याद्वारे त्याचा संसर्ग होत असतो किंवा तो पसरत असतो. व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. याचा प्रसार कसा होतो, तर आपल्या नाकातील किंवा घशातील जो स्राव असतो त्याद्वारे त्याचा प्रसार होतो. तसंच थुंकीतून सुद्धा त्याचा प्रसार होत असतो. त्यानंतर थर्ड डिसीज आहे एड्स. आता हा जो एड्स रोग आहे त्याचासुद्धा स्प्रेड कोणत्या व्हायरसमुळे होत असतो, तर दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV व्हायरस. HIV म्हणजे काय, तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. विचारू शकतात रिकाम्या जागेसाठी किंवा लॉंग फॉर्ममध्ये विचारू शकतात. HIVचा लॉंग फॉर्म तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. हा जो व्हायरस आहे या व्हायरस थ्रू एड्सचा प्रसार हा होत असतो. इन दिस डिसीज विक्टीम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनेस ऑफ नॅचरल इम्युनिटी. म्हणजे हा जो रोग एड्स झाल्यानंतर नेमकी काय होतं, तर यामध्ये मानवाची जी नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती असते ती हळूहळू कमी होत असते आणि त्यामुळे त्याला एकाच वेळेस वेगवेगळे आजार होत असतात. त्यालाच एड्स असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्याची जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते ती कमी होत जात असते आणि त्यामुळे त्याला बरेच आजार एकाच वेळेस घडून येतात आणि त्यालाच एड्स असं म्हटलं जात असतं. तो HIV या व्हायरसमुळं होत असतो. त्यानंतर आपल्याला पुढं बघायची आहे बघा, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमार्फत होणारे रोग किंवा प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. त्यातला पहिला रोग बघायचा आपल्याला की जो प्राण्यांद्वारे होत असतो तो आहे रेबीज.
आता रेबीज तुम्हाला माहीत असेल, धिस इज व्हायरल डिसिजेस. रेबीज हा जो आहे तो सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. मग तो कोणाकोणामुळे होत असतो, तर कोणत्या प्राण्यामुळे होतो, तर इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी अँड कॅट. हा रोग कोणामार्फत होतो, कोणत्या प्राण्यामार्फत होतो, तर संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर हे जे प्राणी आहेत, हे प्राणी जर चावले तर त्यामुळे रेबीज हा जो रोग आहे तो होत असतो. आणि धिस व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. हा जो व्हायरस आहे तो व्हायरस आपल्या मेंदूपर्यंत जातो, पण मेंदूपर्यंत जाण्यासाठी त्याला कोण मदत करतं, तर कशा थ्रू तो जातो, न्यूरॉन थ्रू. म्हणजे मज्जातंतूमार्फत तो व्हायरस हा मेंदूपर्यंत जात असतो. म्हणजे अशा प्रकारे आज आपण हेल्थ कशाला म्हणतात ते बघितलं, टाईप्स ऑफ डिसिजेस बघितले, त्यानंतर डिसिजेस ऑफ प्रेझेंट डेज बघितले, त्यानंतर इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, प्राण्यामार्फत होणारा जो एक रोग आहे तो सुद्धा आपण बघितला. त्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्या खालचा काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत की जे तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे. त्यातला पहिला प्रश्न आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन काय आहे, राईट द नेम्स ऑफ डिसिजेस फाउंड इन युअर एरिया ड्युरिंग रेनी सीझन. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये पावसाळ्यात आढळणाऱ्या रोगांची नावं सांगायची. मग पावसाळ्यात मोस्टली कोणकोणते आजार होतात ते तुम्हाला माहिती आहेत बघा. मग कोणते होतात, तर त्याच्यामध्ये डायरिया सांगता येईल, कॉलरा सांगता येईल, टायफॉईड, हेपॅटायटिस, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फ्युअर. म्हणजे कॉलरा किंवा पटकी म्हणता येईल, आंत्रशोथ, अतिसार, कावीळ, विषमज्वर म्हणजेच टायफॉईड, हे आजार मोस्टली पावसाळ्यामध्ये होत असतात. दुसरा प्रश्न आहे बघा, राईट डाऊन द मीडियम थ्रू विच इन्फेक्शियस डिसिजेस स्प्रेड. संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमं कोणकोणते ते विचारलेले आहेत. मग आता संसर्गजन्य रोग कशामार्फत होतात, तर आपण आत्ताच बघितलं, थ्रू द कंटामिनेटेड वॉटर, एअर, फूड अँड वेक्टर्स. म्हणजे दूषित अन्न, पाणी आणि हवा जी आहे त्यामार्फत संसर्गजन्य रोग होत असतात. परत आपण वेक्टर्स पण बघितले होते, काही वाहक असतात, इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्स, त्यांच्या थ्रूसुद्धा इन्फेक्शियस डिसिजेस हे होत असतात. तिसरा प्रश्न आहे, फाइंड आउट द कॉजेस, सिम्पटम्स अँड रेमेडीज ऑफ चिकन पॉक्स बेस्ड ऑन इंटरनेट. इंटरनेटच्या आधारे कांजण्या हा जो रोग आहे त्या रोगाची माहिती विचारलेली, म्हणजे त्याचे कारणं विचारलेत, लक्षणं विचारलेत आणि त्यावर कोणते उपाय आपल्याला करता येतील याची माहिती आपण इंटरनेटच्या आधारे शोधून काढायची. मग आपल्याला माहिती आहे, चिकन पॉक्स इज अ कॉन्टॅजियस डिसीज, इट इज ऑल्सो व्हायरल डिसीज. विषाणूजन्य रोग आहे आणि संपर्काद्वारे तो घडून येतो बघा. इट इज स्प्रेड थ्रू वॉटर ड्रॉपलेट्स, एअर ऑर डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे कांजण्या हा जो रोग आहे तो दवबिंदूमार्फत पसरत असतो. आपल्या शिंकामार्फत शिंकल्यानंतर ते जे वॉटर ड्रॉपलेट्स असतात त्या मार्फत तो पसरत असतो. हवेद्वारे सुद्धा त्याचा प्रसार होत असतो आणि स्पर्शावाटेसुद्धा कांजण्या हा रोग होत असतो. मग याच्यामध्ये सिम्पटम्स काय सांगता येतील, तर रेड फ्लूड्स, ब्लिस्टर्स आर फॉर्म ऑन स्किन. त्याच्यामुळं कांजण्या ह्या रोगामध्ये काय होतं, तर लाल रंगाचे जे फोड असतात, पाण्याने भरलेले फोड त्वचेवर येत असतात आणि त्याच्यावर रिमेडीज काय आहे, उपाय काय करू शकतो, तर व्हॅक्सिनेशन करू शकतो आपण. लसीकरण हा त्याच्यावर उपाय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा शेवटचा, वेअर डू यू सी वॉटर स्टोर्ड ऑब्जेक्ट्स इन द पिक्चर्स अँड व्हॉट आर द
डेंजर्स. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये पाणी साठलेल्या काही वस्तू दाखवलेल्या आहेत की ज्यामध्ये पाणी साठून राहत असतं. मग अशा वस्तू तुम्हाला कोठे कोठे आढळतात आणि त्यातून कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात असं विचारलेलं आहे. आता त्या ठिकाणी एक टायर दाखवलेलं आहे बघा, बादली दाखवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी एक डब्बा दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये पाणी साठून राहू शकतं पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर कारणाने. त्यामध्ये जर पाणी साठून राहिलं तर त्यामुळे कोणते धोके निर्माण होतात आणि अशा वस्तू तुम्हाला कुठं आढळतात. तर वॉटर स्टोर्ड ऑब्जेक्ट्स आर फाउंड नियर आवर हाऊस ऑर अराउंड द हाऊस. म्हणजे ज्या वस्तूमध्ये पाणी साठून राहतं अशा वस्तू आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला आढळत असतात. त्यानंतर घराचा जो परिसर असतो त्या परिसरामध्ये सुद्धा अशा वस्तू आपल्याला आढळून येत असतात. मग अशा वस्तूमध्ये जर पाणी साठून राहिलं तर नेमकी काय होतं, काय धोके निर्माण होतात. तर आपल्याला माहिती आहे इफ वॉटर इज कलेक्टेड इन दॅट ऑब्जेक्ट देन मॉस्किटोज ले एग्ज इन इट. म्हणजे अशा ज्या वस्तू आहेत त्यामध्ये जर पाणी जास्त काळ टिकून राहिलं तर डास जे असतात ते त्याच्यामध्ये अंडी घालतात. अँड ड्यू टू मॉस्किटोज मलेरिया स्प्रेड. आणि डेंगू पण होतो बघा त्याच्यामुळं. आणि डासामुळे आपल्याला माहिती आहे कोणकोणते रोग होतात. तर मलेरिया होतो आणि डेंगू होत असतो. त्यानंतर फाऊल स्मेल स्प्रेड इन आवर सराउंडिंग. आणि आपल्या आजूबाजूला घराच्या परिसरामध्ये दुर्गंधीसुद्धा पसरत असते. म्हणजे अशा रीतीने आपण हा जो सराव आहे त्या सरावामधील प्रश्नसुद्धा बघितलेले आहेत. ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे. थँक्यू.